ग्रामस्थांचे सर्व रसिक प्रेक्षकांचे क्रीडा रसिकांचे स्पर्धेच्या माध्यमातून जय बजरंग बकुंदे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचा अंतिम चरणामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही शब्द सुमनाने सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दरम्यान महेश आगिवले हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी जितेंद्र दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय। मैदानाच्या आतमध्ये शांत वातावरण, क्रिकेटचं तापलेलं वातावरण। मैदानावर आता मात्र थोडासा उन्हाचा तडाखा होता तो कमी वाटतोय, थोडं शांत वातावरण झालंय, सुंदर अशी हवा सुटलेली आहे। मैदानाच्या आतमध्ये कडक मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल। मयूर पष्टे गोलंदाजी मार्कवर सामना करेल जगदीश। पहिला चेंडू, तिसरी मॅच लगातार 3 मॅच मध्ये 2 मॅच मी मोबाईल वर बघितल्या। आज जगदीशचा दिवस नव्हता, खराब क्रिकेट आज जगदीशच्या माध्यमातून पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त झाला। या ठिकाणी प्रत्येकाच्या वाट्याला हा बॅट पॅच येत असतो आणि त्यातच आज हा खराब दिवस जगदीशच्या वाट्याला आलेला आहे। या ठिकाणी उपस्थित होते आपले आर्मी मॅन दीपकजी सेलार यांच्याकडून या स्पर्धेसाठी या फलंदाजांना एक कुंदे स्पोर्ट कुंदे संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे की कुठल्याही फलंदाजाने 3 षटकार मारले तर त्याला 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल। त्याचप्रमाणे या मंडळाला सुद्धा आर्थिक सहाय्य दीपक सेलार यांच्याकडून लाभलेले, त्यांचं खरोखरच आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। हॅलो, जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या चेंडूवर मयूर पष्टे याला यश प्राप्त होतंय। याच मयूर पष्टेचा विचार केला तर याच मयूर पष्टेने काल खराब गोलंदाजी, काल त्याचा दिवस नव्हता असं म्हणायला हरकत नाही, परंतु आज त्याचा दिवस आहे। काल त्याच्या गोलंदाजीवर भरपूर मोठे फटके खेळले गेले होते, आज पहिल्याच चेंडूवर त्याला यश प्राप्त झालंय। जगदीश सारखा खंदा फलंदाज माघारी परतलाय आणि आजचा दिवस खरा गाजवलाय तो कुंदे स्पोर्ट कुंदे संघाचा तडाखेबंद हार्ड हिटर फलंदाज विनोद जाधव मैदानाच्या आतमध्ये येतोय। पण मयूर पष्टे हा काय कच्च्या गुरुचा चेला नाही, पहिला चेंडू निर्धावात आलतोय। जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले, जे प्रेक्षक मैदानावर आहेत, जे युट्यूबच्या माध्यमातून ओम साई मूवीजच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेले, त्यांचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। 1 मोर डॉट डिलिव्हरी या ठिकाणी लगातार तिसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। दरम्यान या स्पर्धेसाठी आताच मी मगाशीच अनाउन्समेंट केली होती की मोनिकाताई पानवे हे या ठिकाणी त्यांचे चिरंजीव थोड्याच वेळात उपस्थित होणार आहेत। मोनिकाताई यांच्याकडून आपल्याला घवघवीत आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे, त्यांचं खरोखरच पहिला बक्षीस म्हणजे त्यासाठी लागणारी कॅश प्राइज त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले, खरोखरच मोनिकाताईंचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करत आहोत। अगदी काही क्षणातच मोनिकाताई पानवे यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित होणार आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे। दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा विनोद जाधव शून्यावर माघारी परततोय। 4 चेंडू 2 गडी बाद केलेत, कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही। हा प्रेशर हा दबाव, या महत्वाच्या लढतीचा दबाव पाहायला मिळतोय। जो हा दबाव झेलेल तोच हा सामना जिंकेल, कारण ही नॉकआउट स्पर्धा आहे। याआधी काय केलं हे महत्वाचं नाही, या क्षणाला आपल्याला काय करायचंय हे खूप महत्वाचं आहे। मयूर पष्टे आणि लाभ केलाय चेंडूला, कुठलाही क्षेत्ररक्षक वाट कॅच वीरू पष्टेने कॅच पकडलाय। हा कॅच आहे की मॅच आहे, काय कॅच पकडला गेलाय, वाह सुरेख हे क्रिकेट आहे।
कधी चंद्रावर, कधी मंगळावर, तर कधी धरतीवर आपटेल हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रहो. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. 5 चेंडू 3 गडी बाद, कुठल्याही प्रकारची धाव फलकावर नाही. मी सामना सुरू झाल्याबरोबरच मयूर पष्टे बद्दल बोललो की काल ह्या गोलंदाजाला 30 धावा कुठून काढल्या, परंतु आज मात्र निर्धाव षटक टाकतोय की काय अशी या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे. या स्पर्धेमध्ये 2 निर्धाव षटक हाताळली गेली आहेत. मला वाटतं एक आकाश वारगडे आणि त्यानंतर काल अमोल उतेकर. आणि आज बघूया आता मयूर पष्टे ती कारनामा करतोय की काय. जतीन तालके आलाय स्ट्राइक वर. हो झालाय, हा इतिहास घडलाय, इतिहास बनवलाय, इतिहास रचलाय मयूर पष्टेने. महत्वाच्या सामन्यामध्ये, सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कुंदेस्पोर्ट कुंदे विरुद्ध 3 गडी बाद करत असताना निर्धाव षटक हाताळलंय. तीन गडी बाद केले, कुठल्याही प्रकारची धाव दिली नाही. तिसरा गोलंदाज झाला या स्पर्धेतील ज्यांनी निर्धाव षटक हाताळलंय. परंतु या तिन्ही गोलंदाजांपैकी हे षटक मला वाटतं निर्णायक असेल, कारण शेवटच्या मोमेंटला अगदी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय मोनिकाताई पानवे यांचे चिरंजीव मयूरदादा पानवे जिजाऊ संघटना यांचं या ठिकाणी आगमन होतंय. अगदी मैदानामधून इकडनं गाडी समोरून येऊ द्या. मयूरदादा पानवे, मोनिकाताई पानवे यांचे चिरंजीव या स्पर्धेसाठी ज्यांनी गवगवीत पारितोषिक दिलंय. मोनिकाताई पानवे यांनी आपल्या प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आर्थिक सहाय्य मोठं आहे आणि आताच मयूरदादा पानवे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सुनील साठी हा टाकलेला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू वरची काळा घेऊन येतोय दणदण करत आमच्या समालोचन कक्षकडे. 4 धावाने या ठिकाणी सुनीलचं खातं उघडतंय. 4 धावाने या ठिकाणी संघाचं खातं उघडतंय. 3 गडी बाद 4 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. बाळाराम या ठिकाणी बाळा डीजे जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी आगमन होतंय आदरणीय मोनिकाताई पानवे यांचे चिरंजीव मयूरदादा पानवे जिजाऊ संघटना यांचं या ठिकाणी आगमन झालेले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांच्या बरोबर श्री रुपेशजी पाटील उपसरपंच खानिवली, महेशजी ठाकरे बँक संचालक BMC बँक संचालक आणि त्याचबरोबर जितू पाटील चाने जिजाऊ सदस्य यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम 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 स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्यामध्ये आता या ठिकाणी उपस्थित होत आहेत मयूरदादा पानवे जिजाऊ संघटना यांचं या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम 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 वेलकम. त्याचप्रमाणे प्रमोद दादा हे सुद्धा यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. रुपेश पाटील दादा यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. महेशजी ठाकरे साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आणि जितूदादा पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. दरम्यान आता मात्र मॅच कडे जाऊया. चौकारांची या ठिकाणी धाव फलकावर बघूया धावा किती जोडले गेले. थोडंसं पाहुणे आल्यामुळे थोडंसं आमचं दुर्लक्ष झालं.
धावफलकावर, परंतु आता मात्र तुमच्यापर्यंत धावफलक मी पोहोचवण्याचं काम करतोय. 12 धावा. सुनीलच्या बॅटमधनं 3 चौकार पाहायला मिळाले. 4 चेंडू सामोरे गेलाय. सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कांदळी विपक्ष कुंदे स्पोर्ट कुंदे अशी ही लढत. पाहुण्यांच्या माहितीसाठी 12 धावा, 12, 3 चौकार, 3 गडी बाद 12. प्रीतम पुन्हा एकदा रिवर्स, हा षटकार 6. काय फटका खेळलाय पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर. अगदी उजव्या एसटीच्या बाहेर ठेवलेला चेंडू आधी थोडा शफल झाला, त्यानंतर फिरला आणि मात्र या ठिकाणी डाव्या हाताचा फलंदाज ज्याप्रमाणे हुकचा फटका खेळतो त्याप्रमाणे स्विच फटका या ठिकाणी सुनीलच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. देखना षटकार. आता मात्र धावफलकाला चांगला आकार येताना दिसतोय. 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. या षटकामध्ये प्रीतम थोडासा महागडा ठरतोय, थोडासा नाही चांगलाच महागडा ठरलाय. मयूर पष्टेने जी मेहनत केली त्या मेहनतीवर पाणी फेरताना या ठिकाणी प्रीतम दिसतोय. सुनीलचं कौतुक करावंच लागेल, काय फलंदाजी करतोय, बहारदार फलंदाजी. आणि या ठिकाणी कमबॅक करतोय प्रीतम. प्रीतमने दांडी गुल केले, ती म्हणजे सुनील थालकेची. सुनील थालके माघारी परततोय. हा क्रिकेटचा कधी शेर तो कभी सव्वा शेर सबको मिलता है यहाँ पे. याच सुनीलने मागच्या सामन्यामध्ये नाबाद 53 धावा केल्या होत्या. आता सुद्धा एक चांगली छोटी परंतु देखणी इनिंग खेळली. 18 धावा त्याने आपल्या संघासाठी केल्या. 5 चेंडूला सामोरे गेल्या, 3 चौकार मारले, 1 षटकार मारला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असतो नयन चेक. या ठिकाणी आपण ज्यांचं नुकतंच शुभ आगमन पाहिलं सन्माननीय आदरणीय मयूरजी पाणवे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत झालं. सौभाग्यवती मोनिकाताई पाणवे यांचे सुपुत्र आणि त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000 रुपयाचं पारितोषिक आपल्या या स्पर्धेला पुरस्कृत झालं. त्याबद्दल मंडळाच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद. बघूया शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जाते. जितू पष्टेच्या माध्यमातून पारस येतोय गोलंदाजी मार्कवर. सामना करेल तो जतीन थालके. त्याला खातं उघडायचं आहे. चांगला चेंडू आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवता आलेला नाही. त्या ठिकाणी एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण होताना दिसते. कलेक्शन चांगलं नव्हतं त्या ठिकाणी प्रीतमचं, पारसचं सॉरी. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर पाहू शकाल सन्माननीय मयूरजी पाणवे, सन्माननीय रुपेशजी पाटील, सन्माननीय महेशजी ठाकरे आणि जितू गुटा पाटील हे सर्व मंडळी आपण जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते पाहतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. बॅटची वरची कडे घेऊन त्या ठिकाणी गली रिजन मध्ये चेंडू गेलाय. दरम्यान या ठिकाणी उपस्थित आहे सुमितजी पाटील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी थंडा पेय या ठिकाणी उपलब्ध झालेले होते. ते सुमित पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आदराने स्थानापन्न व्हायचं आहे. आता लाभ केलाय चेंडूला. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स वर दी रोप, सीमारेषा पार. येतोय चौकार 4. सन्माननीय बाळाराम सुतार यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय बाळाराम सुतार. 25 धावा या ठिकाणी धावफलकावर जोडल्या जात आहेत. या चौकाराने चांगला चेंडू होता, पुढे सरसावत खेळून काढला. अगदी गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो या ठिकाणी. मात्र डीप मधून तिकडे क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा 2 धावा चित्त्याच्या चपलाईने अगदी 2 धावा या ठिकाणी नयन आणि त्याच्या साथीला पाहायला मिळतो जतीन. धावफलक आता मात्र पुढे सरकत असताना 27 वर जाऊन पोहोचलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश प्राप्त झालंय कुंदे संघाला असं म्हणायला हरकत नाही. कारण पहिलं षटक निर्धाव गेल्यानंतर त्या ठिकाणी असं वाटत होतं की कुंदे संघाचा धावफलक पुढे सरकतो की नाही. आता मात्र फटका फसलाय आणि त्या ठिकाणी वीरू पष्टे आहे, त्याच्याकडून चुकी होणार नाही. दुसरा झेल पकडला जातोय वीरूच्या माध्यमातून. नयन थालके माघारी.
सुमित पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. याने पहिल्या दिवसापासून मॅन ऑफ द मॅच साठी एक कोल्ड ड्रिंक्स दिलं होतं, ते सुमित पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. तन्मय तरे फलंदाजीसाठी आलाय. चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, संपर्क झाला नाही. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. 4 कडी बाद 27 धावा. दरम्यान आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी आपल्याला शीतपेय उपलब्ध झालं, असं या गावचं शांत संयमी व्यक्तिमत्व आदरणीय सुमितजी पाटील यांचा या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. सन्माननीय उपसरपंच जितेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करत आहोत. सुमित पाटील यांचा शुभ सन्मान करत आहोत. सुमित पाटील यांना आपण करूयात सन्मानित. एक शांत संयमी व्यक्तिमत्व, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी शीतपेय आपल्याला पुरस्कृत झालं होतं आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. सन्माननीय बाळाराम सुतार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणखीन एक आदर्श व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. चला आपण या ठिकाणी पुढील सन्मान करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सौभाग्यवती मोनिकाताई पाणबे यांचे सुपुत्र, एक युवा कार्यकर्ते, डॅशिंग पर्सनॅलिटी, सध्याच्या घडीला चर्चेतलं नाव म्हणजेच मयूरदादा पाणबे यांचा आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते मयूरदादा पाणबे यांचा आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मयूर पाणबे यांचा आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावरती. खूप खूप धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय आदरणीय रुपेशजी पाटील, जे खातिवली गावचे आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. हा सन्मान करतील पुन्हा एकदा प्रमोद म्हात्रे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते रुपेश पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. रुपेशजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण महेश ठाकरे यांचा करत आहोत. या ठिकाणी महसूल बँकेचे कर्मसंचालक आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. प्रमोद बरफ, जे विद्यमान सरपंच आहेत, विनंती असेल आपल्याला आपल्या शुभ हस्ते महेश ठाकरे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. प्रमोद बरफ, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कुंदे यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करत आहोत. जितू गोट्या पाटील चाणे, जिजाऊ संघटनेचे एक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. जितू गोट्या पाटील चाणे गावचे आहेत. जितेंद्र पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. जितू गोट्या पाटील. पहिला चेंडू प्रमोद भाऊ दलोंडे गावचे आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतो. त्याचा पहिल्या स्वीकार चेंडूवर या करायचा. ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतोय.
प्रमोद भाऊ जिजाऊ संघटनेचे आणखीन एक डॅशिंग पर्सनॅलिटी कार्यकर्ते पाहतो, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. हॅलो 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 हॅलो. दरम्यान या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आज उपस्थिती दाखवली, त्यामध्येच आमच्या गावचे सुभाजी शेलार हे या ठिकाणी काही वेळापूर्वी उपस्थित होते. त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे, त्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी महत्वाचा गडी बाद झालाय कांदळी संघाचा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल या ठिकाणी. निश्चितच या ठिकाणी कुंदे संघासाठी चांगली सुरुवात आणि कांदळी संघासाठी थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. 28 धावांचं एक माफक लक्ष जरी असलं तर ते लक्ष मात्र या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी पार करावंच लागेल कांदळी संघाला. जशी कुंदे संघाची सुरुवात झाली तशीच कांदळी संघाची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी निशांतच्या बॅटमध्ये आलेला हा खणखणीत चौकार 4. हे बघा, प्रेक्षकांना सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर जितेंद्र पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मैदानाच्या बाहेर सफेद पट्टीच्या बाहेर जर का झेल पकडला गेला, कुणीही प्रेक्षक असू द्या, त्यांनी इकडे यायचं आणि 100 रुपये जितूदादांकडून घेऊन जायचं. जाऊया पुन्हा एकदा निशांसाठी जतीन. वन मोर बिगेट, बिग 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 बिगेट, षटकार कडक. अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज पाहायला मिळतोय. काल सुद्धा या फलंदाजांनी एक हाती सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. 34 धावांची विस्फोटक फलंदाजी केली होती. सुरुवात खराब असताना त्या ठिकाणी चांगली भागीदारी विरूची आणि निशांची पाहायला मिळाली होती आपल्याला. या ठिकाणी थोडीशी विकेट किपरच्या हातातून चेंडू सुटला आणि त्या संधीचा फायदा घेत अगदी चित्त्याच्या चपलाईने या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेली आहे. धावफलक 1 ने पुढे सरकला. 12 वर एक गडी बाद 12. येऊ द्या सरपंच, जरा 1 मिनिट गाडी येऊ द्या पाहुण्यांची. येऊ द्या पाहुण्यांची गाडी पुढे. चांगला चेंडू होता, ब्लॉकल मध्ये टाकलेला चेंडू, परफेक्ट यॉर्कर, त्याला ग्लान्स केलाय स्क्वेअर लेगला. 1चं रूपांतर 2 मध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद झाला या ठिकाणी धावबादच्या रूपाने. कैलासदादा देवा, आदरणीय व्यक्तिमत्व कैलासदादा देवा यांचं या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. हॅलो हॅलो. सन्माननीय किरणजी पाटील करमाळे यांच्या माध्यमातून 1000ची देणगी आहे मंडळासाठी. मंडळ आपला आभारी आहे. त्यानंतर प्रमोद बरप कुंदेफाटा सरपंच 1000चं देणगी आले, त्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद. 13 दुसऱ्या धावेला आउट झाले. 13 धाव. आदरणीय कैलास दादा
देवा जाधव यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला सागरदादा राऊत हे सुद्धा उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय लाडकं व्यक्तिमत्व, सामाजिक आणि राजकीय चांगलं पटलावरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. खराब क्रिकेट कांदळी संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळालं. कुंदे संघाचं सुद्धा खराब क्षेत्ररक्षण झालं असं म्हणायला लागेल, कारण धावपात करण्याची संधी या ठिकाणी निर्माण झाली होती. निर्धाव चेंडू या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्त पारायण कांताबाई शांताराम अगिवले यांचं नुकतंच निधन पावलं. त्यांना या स्पर्धेनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. वन मोर. चांगली गोलंदाजी तन्मय या षटकामध्ये करताना पाहायला मिळतोय. लगातार 2 निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये जरी कांदळी संघाच्या विकेट गेलेल्या असल्या तरी त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी निशांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि एक चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर जोडल्या गेलेत. या षटकामध्ये चांगली सुरुवात करतोय निशांत आणि वीरू, ही महत्वाची जोडी. काल या जोडीने धुमाकूल या मैदानावर घातला होता आणि आपल्या संघाला क्वालिफाय करून दिलं. आज सेमीफायनलच्या सामन्यामध्ये हे 2 वीरू आणि निशांत आपल्या संघाला हा सामना जिंकून देतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे. 28 धावांचं जरी माफक लक्ष असलं तरी कुंदे संघाच्या गोलंदाजीचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी आहे. आणि आता मात्र हुक केला या चेंडूला. बघूया पंचांचा काय डिसिजन येतोय. चला पंच अगदी निर्णय योग्य ते पोहोचवतील आमच्यापर्यंत. एकच धाव. थोडस लेजी क्रिकेट म्हणावं लागेल कांदळी फलंदाजाचं. असं वाटलं की हा चेंडू चौकारासाठी जाईल, परंतु त्या ठिकाणी थोडीशी आपली आउटफील्ड खराब असल्यामुळे या ठिकाणी नुकसान सहन करावं लागलंय कांदळी संघाला. एकच धाव मिळते या ठिकाणी. थोड्याशा चुका करतायत. काल चांगला खेळ केला होता, आज या आधीच्या बॉलवर सुद्धा एक धाव घेण्याची संधी निर्माण झाली होती, ती सुद्धा त्यांनी गमावली. आणि आता मात्र फटका फसलाय. झेल पकडला जातोय. वीरू पष्टे बॅक टू द डगआउट. या स्पर्धेसाठी राजेश नाथा पाटील, विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली दाभाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता कूलर पुरस्कृत झालाय आणि त्यांना या मंडळाच्या वतीनं मनापासून धन्यवाद. थोडासा या ठिकाणी जर विनोद विचार केला ना, सामना कुठेतरी सोपा झाला होता, परंतु कांदळीकरांनी तो थोडा हलक्यात घेतलाय असं म्हणायला हरकत नाही. थोडीशी पडझड होताना दिसते या ठिकाणी कांदळी संघाची. कैलासवासी हरिभक्त पारायण राधिका गोविंद पाटील यांना देखील या स्पर्धेनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. रत्नाकर दादांचं या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. ज्याने आपल्या या स्पर्धेसाठी 3 नंबरचं पारितोषिक दिलेलं आहे. रत्नाकर दादा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं, 3 नंबरचं पारितोषिक रत्नाकर दादा यांच्या माध्यमातून आपल्याला उपस्थित झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. त्यांचं सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम 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 स्वागतम स्वागतम स्वागतम. स्वर्गीय अनिता अरुण पाटील यांना देखील या स्पर्धेनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. ज्यांचं हे त्यांच्या स्मरणार्थ हे क्रीडांगण आपण पाहतोय.
आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम टप्पा आणि या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचे स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि पहिल्या चेंडूला वन बाउन्स निघून जातोय, सीमा पार येतोय चौकार. जिथे स्पष्ट अनुभव आपला अनुभव पणाला लावतोय या ठिकाणी. अजूनही 10 धावांची गरज. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 7 चेंडू 10 धावा. सामना संपलेला नाही. आज जिथे स्पष्टतेचा दिवस आहे. काल दिवस खराब होता. आज मेडन षटक आदळले. आला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार मारला. आताच आपल्यामध्ये आगमन झालं ते सन्माननीय आदरणीय श्री रत्नाकर जाधव साहेब दिगाशी शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय पारितोषिक आपल्याला जे लाभलेले 7,000चं हे मानधन आपल्याला रत्नाकर दादांच्या माध्यमातून प्राप्त झालेले, त्यांचं खरोखरच स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी तिसरीच्या प्रयत्नात या ठिकाणी जितेश स्पष्ट माघारी परततोय. नऊ धावांची दोन्ही बाजूला स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईकला धावबाद करण्याची संधी होती, मात्र स्ट्राईक एंडला या ठिकाणी संधी प्राप्त झाली. आणि आता मात्र सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण आता 6 चेंडू 9 धावांची गरज. कोण जिंकणार, कोण भिडणार? पॉवर शेलारच्या जोडीला. पॉवर शेलार हा संघ आधीच अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला पहिला संघ आहे आणि यातून जो विजेता होईल तो 2 हात करेल पॉवर शेलार या संघाबरोबर. राहुल येतोय मैदानाच्या आतमध्ये. 28 धावांचं लक्ष होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी थोडीशी डाव अडखळतोय कांदळी संघाचा असं म्हणायला हरकत नाही. सामना मात्र फसलाय या ठिकाणी. शैलेश सुतार गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक वर पाहायला मिळतोय निशांत. आशेचा किरण कांदळी संघाचा एकमेव आशेचा किरण कोण तर निशांत पष्टे. काल सुद्धा एकट्याने आपल्या खांद्यावर संघाची जबाबदारी स्वीकारली होती आणि आज सुद्धा सलामीला आलाय आणि शेवटपर्यंत लढतोय, झुंजतोय, झगडतोय. आपल्या संघाची नौका पार करण्यासाठी तो प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. सामना रंगतदार होतोय. जरी वातावरण थंड, 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. वातावरण थोडंसं शांत झालेलं असलं तरी मैदानाच्या आतमध्ये मात्र गरम गरम वातावरण आहे. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. वाह, काय गोलंदाजी करतोय शैलेश. 5 चेंडू 9 धावा. निशांत बाजी मारणार की शैलेश सुतार बाजी मारणार? येणारे 5 चेंडू सांगणार अंतिम फेरीत शेलार संघासमोर कोण 2 हात करणार. शैलेश सुतार पुन्हा एकदा निशांसाठी राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी. चांगला चेंडू होतो. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वाह, काय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव, ते सुद्धा कुणाला? निशांत पष्टेला. पण निशांत पष्टे हा सुद्धा हार मानणारा फलंदाज नाही. त्याच्या बॅटमध्ये, त्याच्या मनगटामध्ये, त्याच्या खांद्यामध्ये ती ताकद आहे सामना फिरवण्याची. परंतु गोलंदाज शैलेशचं कौतुक. 2 चेंडू निर्धाव आणि आता एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एफर्ट आणि षटकार. आताच मी म्हटलं की ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, जोर आहे आणि तो हा मनगटी फटका, कव्हर ड्राईव्हचा हा षटकार, विराट कोहलीची ती पाकिस्तान विरुद्ध मारलेला हा षटकार, तो आठवणारा हा षटकार पाहायला मिळाला. अगदी त्याच धर्तीवर असा सामना फसला होता आणि विराट कोहलीने मारलेला तो
एक्स्ट्रा कव्हरचा षटकार. आता मात्र ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. एकचं रूपांतर 2 मध्ये केलं जाईल का? एक धाव होते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बाद होतोय धावबादच्या रूपाने. पुन्हा एकदा खराब क्रिकेट खेळलं जातंय. थँक्यू डीजे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, रंगलाय सामना मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 2 धावांची गरज. कोण पुढे सरकणार, फायनल मध्ये जाणार? कुंदे स्पोर्ट कुंदे की कांदळी संघ? दिल की धडकने तेज करने वाला मुकाबला मैदान के अंदर. असा वाटत होता सामना सहजगत्या कांदळी संघ जिंकेल. 28 धावांचं लक्ष, कारण या मैदानामध्ये 90 धावांचा पाठलाग झाला गेला. 70 धावा चेस झाल्या गेल्या. आता मात्र 28 धावा चेस करताना कुंदेकरांनी नाकीनं आणलंय कांदळीकरांच्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मयूर. शैलेशचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर होता, त्याला एक्स्ट्रा कव्हरला षटकाराने प्रवृत्त केलं. त्यानंतर परफेक्ट यॉर्कर लॉकल मध्ये टाकला गेला चेंडू, त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्यास प्राप्त केला आणि त्यावर एकच धाव मिळाली. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. शैलेश पुन्हा एकदा अंतिम सामना खेळायचा आहे यानंतर. पण काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोण जिंकणार? बॅटची बाहेरची कडा घेतली, एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि सामना जिंकला जातोय. कानडी संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन 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 कांदळी संघ. हार्डलक हार्डलक कुंदे स्पोर्ट कुंदे संघ. चला जल्लोष करू नका. कांदळी संघाचा संग्रह नाणेफेकीसाठी यायचा आहे. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. क्रीडा रसिकांना दोन्ही संघ शेवटपर्यंत हार मानत नव्हते. शेवटच्या क्षणाला कुंदे स्फोट कुंदे संघाकडून थोडीशी चुकी झाली आणि ती चुकी किती महागडी ठरली हे त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि काय तो जल्लोष कांदळीकरांचा. हॅलो हॅलो, चला शांतता ठेवा. फायनलचा सामना आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. जय बजरंग पॉवर शेलार आणि केव्हीपीसी कांदळी संघ या ठिकाणी आपण आमंत्रित करूयात. नाणेफेकी करण्याकरता मान्यवर उपस्थित सन्माननीय